न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेनं निर्बंध लादल्यानं मोठी खळबळ उडालेली आहे। खातेदारांना आता या बँकेतनं पैसे काढण्यासाठी 6 महिन्यांची बंदी घातली गेलेली आहे आणि त्यामुळे बँकेच्या सर्वच शाखांसमोर खातेदारांनी आता गर्दी केली आहे। बँकेत अडकलेले पैसे कसे आणि कधी मिळणार असा सवाल आता खातेदारांनी विचारायला सुरुवात केली आहे। पाहूयात त्याचबद्दलचा हा रिपोर्ट। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर आरबीआयचे निर्बंध। पैसे काढण्यास मनाई, ग्राहक हवाल देईल। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर 6 महिन्यांची निर्बंध। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेबाहेर अनेक ग्राहकांची अशी अवस्था झाली आहे। कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं मुंबईतील न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या कामकाजावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे। आरबीआयनं निर्बंध घातल्यानं बँकेत ठेवी ठेवणाऱ्या खातेदारांना त्यांची रक्कम काढता येणार नाहीये। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक आता कर्ज देऊ शकणार नाही किंवा ठेवी देखील स्वीकारू शकणार नाहीये। आरबीआयनं पुढील 6 महिन्यांसाठी हे निर्बंध लागू केले आहेत। त्यामुळे ग्राहकांच्या तोंडचं पाणीच पळालेलं आहे। आरबीआयच्या या कारवाईनंतर नेमकं काय होणार आहे तेही आपण पाहूया। सेव्हिंग अकाउंटचे जे पैसे आहेत ते कधी आणि कसे देणार ती आम्हाला सांगा, मग आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये। आणि जे एफडी वाल्यांचे पैसे अडकलेत त्यांचं ते सांगा आम्हाला काय जे आहे ते। मेरा टोटल 30-40 लाख का इधर ही रहेगा। बस कैसे भी करके मुझे कृपया करके सरकार से निवेदन है कि मेरा पैसा मिल जाए। काही सूचना नव्हती आणि आज हे आला की लोकांचा फोन आला की बँक बंद झाली। आम्ही कष्ट करून एवढे वर्षचे पैसे ठेवलेले सेव्हिंग मध्ये ते सर्व आज हे बँकेने डुबून टाकले। बचत, चालू खाते, मुदत ठेवीची रक्कम काढण्यास बंदी असेल। ठेवींवरील कर्जाची परतफेड करण्यास परवानगी आहे। आरबीआयची बंदी 6 महिन्यांसाठी लागू असेल। बँकेवर कोणतेही कर्ज देण्यावर बंदी असेल। ठेवीदार 5 लाख रुपयांपर्यंतचा दावा करू शकतील। लॉकरमधील वस्तू काढण्यासाठी टोकन सुविधा उपलब्ध असेल। आरबीआयनं काही निर्बंध घातल्यानंतर संपूर्ण कुठेतरी गोंधळ जो आहे तो बँकेच्या सर्व ग्राहकांमध्ये उडालेला आहे। एकंदर बँकेतील जेवढी खाते धारक आहेत ते सर्व इथं मंडळी आपल्याला इथं जमा होताना पाहायला मिळत आहेत। अनेक नागरिकांची झुंबड इथं उडालेली आहे आणि कुठेतरी आपले पैसे सुरक्षित आहेत का, आपले पैसे विड्रॉ करण्यासाठी, आपले पैसे पुन्हा काढण्यासाठी इथे मोठी आपल्याला गर्दी इथं जमा झालेली पाहायला मिळत आहे आणि एकंदर नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरलेली आहे। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध घातल्यानं बँकेच्या सर्व शाखांबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी झाली। या बँकेच्या शाखा अनेक ठिकाणी असल्यानं आणि हजारो ग्राहकांनी त्यात पैसे गुंतवल्यानं मोठा गोंधळ निर्माण झालाय। दरम्यान या बँकेची माहिती आपण थोडक्यात पाहूया। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक ही एक शेड्यूल बँक आहे। ही बँक 1968 मध्ये स्थापन झाली। बॉम्बे लेबर कोऑपरेटिव्ह अशी या बँकेची ओळख आहे। महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये 32 पेक्षा अधिक शाखा आहेत। बँकेकडून ग्राहकांना फॉरेक्स, डेबिट आणि क्रेडिट कार्डची सुविधा आहे। बँकेच्या निधी हस्तांतरण, कर्ज, ठेवी तसंच विम्याच्या सेवा आहे। जे काय रिझर्व्ह बँकेचं इन्स्पेक्शन होतं त्यावेळी या गोष्टी लक्षात आल्या नाहीत का, किंवा जे ऑडिटर बॅलन्स शीट फायनलाइज करतात त्यांच्या हे लक्षात आलं नाही का? आणि जर आलं असेल तर योग्य वेळी ताबडतोब कारवाई का केली जात नाही? जर केल्या गेली असती तर आज या बँकेवर ही वेळ आली नसती। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या मुंबईसह गुजरातमध्ये अनेक शाखा आहेत। अनेक ग्राहकांनी ताटातला घास वाचवत, बजेटला कात्री लावत या बँकेत आपल्या ठेवी ठेवलेल्या आहेत। मात्र बँकेच्या अनियमित कारभारानं आता रिझर्व्ह बँकेनं या बँकेच्या व्यवहारांवर बंधनं लावलेली आहेत। त्यामुळे अनेक ग्राहकांचे कोट्यवधी रुपये बँकेत अडकून पडले आहेत। म्हणून अनियमित कारभार करणाऱ्यांना धडा शिकवून सर्वसामान्य ग्राहकांचे पैसे लवकरात लवकर मिळावेत हीच अपेक्षा व्यक्त केली जाते। भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।